नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेट नेट एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा जो काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे हाऊ टू डाउनलोड MS सेट एक्झाम क्वेश्चन पेपर। म्हणजे आपण या ठिकाणी आज बघणार आहोत की विद्यार्थी मित्रांनो की नेट सेट एक्झामच्या जे काही ओल्ड प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने वेबसाईटवरतून क्वेश्चन पेपर प्लस त्याची आन्सर की डाउनलोड करायची आहे ते आपण या ठिकाणी आज बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब, शेअर करायला विसरू नका। का तर या चॅनलवरती तुम्हाला नेट सेट गेट पेट एक्झामचे अप टू डेट अपडेट या ठिकाणी तुम्हाला भेटत जातील। त्याचबरोबर त्या रिलेटेड व्हिडिओज या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया की आज आपण जे काही MS सेटच्या एक्झाम क्वेश्चन पेपर आणि त्याचे आन्सर की कशी डाउनलोड करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल त्यामध्ये तुम्ही क्रोम ब्राउझर किंवा कुठलाही ब्राउझर ओपन केल्यानंतर फर्स्ट वन त्यामध्ये सर्च करायचं आहे युनिपुणे सेट। ओके, युनिपुणे सेट सर्च केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक विंडोज अपियर होईल। अशी विंडो अपियर झाल्यानंतर तुम्ही बघा जी काही सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची जी काही सेट एक्झामचं पोर्टल आहे त्याची होम पेजची लिंक तुम्हाला या ठिकाणी ओपन होईल। मग यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सिंपली क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही रिडायरेक्ट या ठिकाणी होम पेजवरती येणार आहे किंवा याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। बट त्यापूर्वी व्हिडिओ बघा आणि मग डिस्क्रिप्शनच्या लिंकवरती जा। मग आपण या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी काही इम्पॉर्टंट लिंक्सच्या ज्या काही टॅब्स असेल त्या या ठिकाणी तुम्हाला शो होत असेल। सगळ्या इम्पॉर्टंट लिंक सेट रिलेटेड एक्झाम रिलेटेड या ठिकाणी तुम्हाला अपडेट्स बघायला भेटत असतात। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर जी काही 26 मार्चला झाली होती त्याची आपण या ठिकाणी जी काय आहे क्वेश्चन पेपर डाउनलोड करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या बघा क्वेश्चन पेपर या सेक्शनमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे जी काही क्वेश्चन पेपरची विंडोज ओपन होणार आहे। आता बघा या ठिकाणी तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स दिलेले असणार आहेत की कोणत्या इयरची क्वेश्चन पेपर तुम्हाला हवी आहे। तर व्हेरी सिंपल आहे, तुम्हाला ज्या इयरची क्वेश्चन पेपर हवी आहे ऑल सब्जेक्टमधली कुठलेही तर ते इयर सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी जवळपास तुम्हाला 11 प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स अवेलेबल करून दिलेले आहे। 2023 ते 2011 पर्यंत सगळ्या क्वेश्चन पेपर्स या ठिकाणी अवेलेबल्स आहे। तर आपण प्रीवियस इयर 2023 ची क्वेश्चन पेपर या ठिकाणी बघणार आहोत। शो केल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी जे काही तुमचे सब्जेक्ट आहेत, ओके, जे काही सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट या ठिकाणी ओपन होणार आहे। जेवढे काही 33 सब्जेक्ट्स असेल तेवढे या ठिकाणी ओपन होणार आहे। तर यामध्ये आपण पेपर फर्स्ट कॉमन बघणार आहोत कारण हा कॉमन तुम्हा सर्वांना आहे। त्याचबरोबर तुमचा जो काही सब्जेक्ट असा असेल, सपोज तुमचा मराठी असेल, ओके, हिंदी असेल, इंग्लिश असेल, संस्कृत असेल, त्याच्याही तुम्ही या ठिकाणी क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकता। हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असेल, फिलॉसॉफी असेल, सोशियोलॉजी असेल, होम सायन्स असेल, लायब्ररी असेल, लाईफ सायन्स असेल, केमिकल सायन्स असेल, इलेक्ट्रॉनिक सायन्स असेल, एवढ्या सगळ्या 33 सब्जेक्टच्या तुम्ही या ठिकाणी क्वेश्चन पेपर सेट ABCD या ठिकाणी काय करू शकता तर डाउनलोड करू शकता। तर चला आज आपण डेमो म्हणून सेट पेपर 1च्या जे काही क्वेश्चन पेपर आहेत त्यामधला सेट A आज आपण या ठिकाणी डाउनलोड करणार आहोत आणि त्याची क्वेश्चन पेपर पण या ठिकाणी बघणार आहोत। तर चला आपण या ठिकाणी काय करायचं आहे, सेट A वरती क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला डिफॉल्ट दुसऱ्या विंडोमध्ये ओपन करून देणार आहे आणि या ठिकाणी हळूहळू तुमची क्वेश्चन पेपर जे आहे डाउनलोड होणार आहे। आणि या ठिकाणी फायनली तुमची जी काही सेट एक्झाम 26 मार्च 2023 ला झाली होती त्याची क्वेश्चन पेपर या ठिकाणी तुमच्या पुढे ॲज इट इज काय झालेली आहे, ओपन झालेले आहे। तुम्ही याचं प्रॅक्टिस सेट म्हणून काय करू शकता, उपयोग करू शकता। प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर खूप इम्पॉर्टंट आहे। आता त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 26 मार्च 2023 ची क्वेश्चन पेपर डाउनलोड केली, त्याचबरोबर व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर जी काही गोष्ट लागणार आहे ती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जी लागणार आहे त्या इयरची आन्सर की। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याबरोबर या वेबसाईटवरती त्या सेक्शन वाईज सब्जेक्ट वाईज क्वेश्चन पेपर तर अवेलेबलच आहे, त्याचबरोबर त्याची आन्सर की मी तुम्हाला कशी डाउनलोड करायची आज या ठिकाणी शिकवणार आहे। सिम्पली या टॅबवरती आन्सर कीवरती क्लिक केल्यानंतर आपण लक्षात ठेवायचं आहे की आपण जी काही 26 मार्चची एक्झामची क्वेश्चन पेपर बघितली होती, ओके, तर तिथे यायचं आहे। आपण जो काही बुकलेट पेपर 1चा A या ठिकाणी डाउनलोड केला होता तर त्याचीच या ठिकाणी आन्सर की डाउनलोड करायची आहे। तर सिंपल आपण A या सेक्शनवरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या महाराष्ट्र इथे बघा 26 मार्च 2023 जे आहेत
फायनल आन्सर की जे आहेत युनिव्हर्सिटीनं बुकलेट ए ची या ठिकाणी आपल्याला काय केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, शो केलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर स्टडीसाठी वेबसाईटवरतून डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर या सर्व टेस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत किंवा या टेस्ट आणखीन अट्रॅक्टिव्ह वाटावं त्यासाठी आपल्या ॲप्लिकेशनवरती अवेलेबल्स आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट व्हॉट्सॲप करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही ज्या काही क्वेश्चन पेपर आहेत सगळ्या त्या या ठिकाणी काय करू शकता, डाउनलोड करू शकता विथ आन्सर की। हे बघा इथे सगळ्या आन्सर की काय आहेत अवेलेबल्स आहे, तुम्ही या पद्धतीनं करू शकता। ओके, ऑल सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपर, ऑल सब्जेक्टच्या आन्सर की तुम्ही या पद्धतीने युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती व्हिजिट देऊन डाउनलोड करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्हाला अजून टॉपिकवरती व्हिडिओ हवे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका की सर ह्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवा। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती जे काही टेस्ट सिरीज असेल, नोट्स असेल आणि बुक्स असेल आणि त्याचबरोबर ॲप्लिकेशनमधल्या टेस्ट असेल त्या अवेलेबल्स आहे, तुम्ही मला डायरेक्टली प्रॅक्टिससाठी व्हॉट्सॲप मेसेज करू शकता। त्या थोड्याफार खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला अवेलेबल्स आहे, त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या सेट एक्झामला नक्कीच होईल। आणि सेट एक्झामच्या गाईडलाईनसाठी तुम्ही मला कधीही मेसेज करू शकता, मी तुम्हाला सदा अवेलेबल्स असेल। बट एक रिक्वेस्ट आहे की आपण व्हिडिओ जो आहे खूप मेहनत करून बनवत आहे, तर नक्की त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांनाही सांगायला विसरू नका की हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याच फायद्याचं आहे, आपल्या सर्वांसाठी आहे। तर चला ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थांबूया आणि भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन टॉपिकमध्ये।